राऊंड द विकेट, गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्यास एक धावी तो मात्र मिळेल. मात्र केलं जात आहे. मध्ये तो खेळून काढण्याचा प्रयत्न, एक धावी तो मात्र मिळेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 3. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त हा फटका. चेंडू जाईल सीमापार, धावा मिळतील 4. जीतू पेडणेकरच्या बॅट मधून येतोय चौकार. इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम संघर्ष संघाला. इथे मात्र टॅपच्या मध्ये तो घेऊन काढण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. 2 मिनिटं 7 सेकंद कंप्लीट झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अकरा धावा धावफलकावरती, गोलंदाज रणजित. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, प्रोडक्शन तिथे मात्र तैनात आहे. एक धाव इथं मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 15 धावा धावफलकावरती. इथे मात्र फलंदाज होईल बाद.
इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 19. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता, टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. एक धाव तो मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20. तिसरं षटक प्रगती पथावर 20 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 22. तिसरं षटक प्रगती पथावर 22 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती प्रणय. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत अक्षयने. अक्षय गुरव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. गोलंदाज लक्ष्मण. जबरदस्त हा चेंडू होता लक्ष्मणचा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25. चौथं षटक प्रगती पथावर 25 धावा धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतो लक्ष्मण. पहिल्या चेंडूवरती लक्ष्मणला यश मिळालं. इथे मात्र आताचा चेंडू देखील जबरदस्त. इथे मात्र टॅपच्या मध्ये तो घेऊन काढलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. खूप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता.
इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला लक्ष्मणची पाहायला मिळाली या षटकामध्ये. 29 धाव्यांवरती इथे मात्र रोखलंय आणि लक्ष असेल ते म्हणजे 30 धावसंख्येचं, 30चं टार्गेट. हा. 30 धाव्यांचं लक्ष आहे आणि टाइम स्टार्ट झालाय पहा. इथे मात्र पहिला चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मुकेशचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर नुकताच शुभागमन झाले आदरणीय प्रसादजी कदम साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे 2 अंगरक्षक देखील आहेत. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाज आकाशचा वापर केलाय. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. मनीष सरांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील वेलकम. ब्रदर्स ट्रॉफी मध्ये स्वागत आहे मनीष. जबरदस्त डोंबिवली क्रिकेट मध्ये सध्या त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. 3 धावा धावफलकावरती आणि या एका धाव्याच्या मदतीने 4. इथे मात्र विषय मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 8 ही धावसंख्या.
इथे मात्र आता देखील फटका जबरदस्त सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला पण कोणतीही जोखीम घेत नाहीये एकच धाव इथे मात्र मी इथे एकने धावफलक पुढे सरकेल धावा धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजेच 10 5 चेंडू आतापर्यंत झालेत इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय चेंडू जाईल सीमा पार धावा मिळतील 4 या षटकाचा शेवट गोड करत असताना फलंदाज राहुल इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल सीमा पार धावा मिळतील 4 जितूचं स्वागत चौकाराने केलंय इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल वीस धावा धावफलकावरती बावीस धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट 22 धावा जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू 8 धावांची गरज 12-8चं समीकरण गोलंदाजी मार्क वरती मुकेशला काहीतरी विशेष करावं लागेल 1 किंवा 2 धावांचं षटक
इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय. एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. एक धावाला पुढे सारखी संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे 24. तिसरं षटक प्रगतीपथावर 24वा धावफलकावरती. गोलंदाज मुकेश हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 25 धावा धावफलकावरती. हवांचा पाठलाग करायचा तो म्हणजे 30-25 आतापर्यंत बनलाय. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 27. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 29 अजूनही जिंकण्यासाठी. आता मात्र दोन्ही पंच एकत्र येत आहेत, चर्चा करतायत. मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम श्री 11 संघाने. तर पहा येत्या 24, 25, 26 जानेवारीला दिवस रात्र अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा खासदार चषक 2025 येत्या 24, 25, 26 ला आपल्याला पाहायला मिळेल. ज्याची प्रवेश फी आहे 7,000. प्रथम पारितोषिक 66,000, द्वितीय पारितोषिक 33,000 आणि तृतीय पारितोषिक 17,000. सामनावीर आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील आकर्षक चषक आणि ट्रॉफी आहे. आणि संपर्क आपण करायचा आहे तो म्हणजेच कुमार आवटे. कुमार आवटेला आपण संपर्क करू शकता.